संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे 3 आरोपी आहेत त्यांची रिमांड कॉपी आपल्या हातात आलेली आहे। हे 3 आरोपी नक्की कोण आहेत, त्यांची 15 दिवसांची जी पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती ती पोलीस कोठडी का मागितली होती पोलिसांनी, हे सगळे जे डिटेल्स आहेत ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। संतोष देशमुख हत्या प्रकरण खरं तर चिघळतच चाललेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी एकीकडे होतीये तर दुसरीकडे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते। आता याच्यामधले जे 3 आरोपी आहेत म्हणजेच सुदर्शन घुले, त्याच्यानंतर सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवा सोनवणे असं त्यांचं नाव आहे। या 3 आरोपींची जी रिमांड कॉपी आहे ती आपल्या हातात आलेली आहे। याच्यामध्ये अनेक कारणं जी आहेत ती पोलिसांनी दिलेली आहेत की कुठल्या कारणांमुळे यांची जी पोलीस कोठडी आहे ती त्यांना द्यायची आहे किंवा 15 दिवस त्यांची पोलीस कोठडी का हवी आहे याच्यासाठी जी कारणं आहेत ती याच्यात सांगितलेली आहेत। ही आहे ती रिमांड कॉपी। याच्यामध्ये त्यांनी काय कारणं सांगितलेली आहेत ती आपण एक बाय एक बघूयात। सगळ्यात पहिले याच्यात जे नमूद करण्यात आलेलं आहे ते आहे, एकूण याच्यामध्ये खरं तर 13 मुद्दे आहेत जे पोलिसांनी दिलेले आहेत। या 13 मुद्द्यांमधला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सदर गुन्ह्यातील आरोपितांना अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे म्हणून जी कोठडी आहे ती मागण्यात येते। त्याच्यानंतर सदर गुन्ह्यातील मयत यास शरीरावर विविध ठिकाणी जखमा असून त्या जखमा पाहता अत्यंत निर्दयतेनं क्रूरतेनं आरोपितांनी मृतक यास मारहाण केल्याचं याच्यामध्ये दिसून येतंय। सदर मारहाण ज्या हत्यारांनी केलेली आहे त्यापैकी 3 हत्यारे जप्त झाली असून आरोपींनी इतर हत्यारे वापरलेली आहेत किंवा ते कसं केलेलं आहे याबाबतचा तपास जो आहे तो अजून झालेला नाहीये आणि ती जी हत्यारं आहेत ती जप्त करणं अजून बाकी आहे म्हणून रिमांड मागण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सदर गुन्ह्यात आरोपितांची एक मोठी साखळी असून त्यांचा यापूर्वीचा खूप मोठा गुन्हेगारीचा अभिलेख प्राप्त झाला असून सदर आरोपी निर्ढावलेले व सराईत गुन्हेगार आहेत। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की त्यांच्यावरती आधी देखील अनेक गुन्हे आहेत आणि म्हणून त्यांचा जो तपास आहे तो करणं गरजेचं आहे। सदर गुन्ह्यात अटक आरोपींना गुन्हा करण्यासाठी आणखी कोणी मदत केलेली आहे त्याबाबत त्यांच्याकडे तपास जो आहे तो करायचा आहे। त्याच्यानंतर 5वा मुद्दा याच्यातला जो आहे तो असा आहे की आरोपी हे संघटित गुन्हेगारी करत असून त्यांचे संघटनेतील इतर सदस्य कोण आहेत याचा तपास करायचा आहे। त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आहे म्हणजे करायची आहे। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असून हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे या 13 मुद्द्यांमधला की सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असून त्यामध्ये सदर गुन्हा करत असताना आरोपी यांच्या डोळ्यात कुठलीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नाही। तसंच आरोपी हे सदर कृत्य करताना पाशवी आनंद त्यांना घेत असताना दिसत आहेत। सदर डिजिटल एव्हिडन्सच्या अनुषंगानं आरोपितांकडे सखोल तपास करणे आहे म्हणजे हा गुन्हा करत असताना संतोष देशमुख यांची हत्या करत असताना जे डिजिटल एव्हिडन्स त्यांना मिळालेले आहेत पोलिसांना त्याच्यामध्ये या आरोपींच्या डोळ्यात कुठलाही पश्चाताप किंवा कुठलीही भावना दिसत नाहीये आणि म्हणून याचा आणखीन नीट तपास होणं गरजेचं आहे असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर 7वा याच्यातला मुद्दा आहे की अटक आरोपींकडे सखोल चौकशी करून फरार आरोपी कृष्णा आंधळे तसंच त्यांना मदत करणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेणं आवश्यक आहे। सदरचे आरोपी हे गुन्हा घडल्यापासून अद्याप फरार होते। सदर फरार कालावधीमध्ये यांना इतर कोणी वास्तव्यास आर्थिक मदत केली आहे का याबाबतही तपास करायचा आहे म्हणजे आतापर्यंत हे आरोपी फरार होते त्याच्यामुळे इतक्या दिवसांमध्ये त्यांना कोणी मदत केलेली आहे, ते कुठे राहत होते, त्यांना आर्थिकदृष्ट्या कोणाचं पाठबळ होतं किंवा कोण त्यांना मदत करत होतं, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत। त्यांचा तपास करायचा आहे आणि म्हणूनच त्यांची कस्टडी जी आहे ती गरजेची आहे। सदर गुन्ह्यातील आरोपितांवर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपींकडे आर्थिक देवाणघेवाण याबाबत तपास करणं गरजेचं आहे। जो गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती देखील आहे खंडणीचा, तसेच गुन्हे यांच्यावरती सुद्धा आहेत म्हणजे या 3 आरोपींवरती सुद्धा ते गुन्हे आहेत आणि त्याचा तपास जो आहे तो करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो असा आहे की सदर आरोपितांना सदरचा गुन्हा हा कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे याबाबत तपास करायचा आहे। हा गुन्हा म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करणं, इतक्या क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या करणं, हा गुन्हा त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। याची चौकशी करायची आहे आणि हे कारण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर
सदर गुन्ह्यात एक नवीन आरोपी निष्पन्न झालेला असून त्याचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झालेला आहे। अशाच प्रकारे अन्य आरोपी आहेत का याबाबत तपास करायचा आहे। म्हणजे आतापर्यंत 8 नावं आपल्या समोर आलेली आहेत, आणखीन एक नवीन आरोपी आहेत आणि आणखीन इतर कोणी लोक या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होते का, त्यांची मदत होती का, हे सगळं आपल्याला बघायचं आहे असं याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याच्यानंतर 12वा मुद्दा असा आहे की सदर आरोपी संघटित गुन्हे करण्याचे सवयीचे असून या गुन्ह्यामधील त्यांचे इतर साथीदार कोण आहेत याचा अधिक तपास करायचा आहे। आणि शेवटचा मुद्दा याच्यातला असा आहे की आरोपीचे घटना काळातले जे CDR तपासले असतात त्यामध्ये आरोपितांना मदत करणारे अन्य त्यांचे जे साथीदार आहेत ते असण्याची शक्यता आहे। त्यांचे फोन सध्या बंद असून त्यांच्या पत्त्यावर किंवा गावात ते सापडत नाहीयेत किंवा ते मिळत नाहीयेत आणि त्याबाबत आम्हाला तपास करायचा आहे। त्याच्यामुळे हे 13 मुद्दे आहेत ज्या रिमांड कॉपीमध्ये आहे, ज्याच्या आधारावरती या 3 आरोपींना जी कोठडी आहे 15 दिवसांची ती सुनावण्यात आलेली आहे किंवा त्याची मागणी करण्यात आलेली होती। आणि याच्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते पोलिसांकडून मांडण्यात आलेले आहेत। मात्र त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की जो डिजिटल एव्हिडन्स सापडलेला आहे त्या डिजिटल एव्हिडन्सद्वारे हे आरोपी हा गुन्हा करत असताना, संतोष देशमुख यांची हत्या करत असताना कुठलाही पश्चात्ताप नाहीये, त्याच्यातनं त्यांना एक आनंद मिळतोय असंच वाटतंय। हा एक अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा होता। तसंच त्यांच्याबरोबर इतर जे आरोपी आहेत त्यांना कोणी मदत केलेली आहे, आर्थिक दृष्ट्या त्यांना इतक्या दिवसांमध्ये कोणाचं पाठबळ होतं, हे सगळे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती तपास करायचा आहे आणि म्हणून त्यांची 15 दिवसांची जी कोठडी आहे ती मिळणं गरजेचं आहे असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा त्यांच्यावरती अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांची त्यांना पार्श्वभूमी आहे, ते सराईत गुन्हेगार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा गुन्हा करणं खरं तर एका पद्धतीनं जसं त्यांनी म्हणलं की डिजिटल एव्हिडन्समध्ये सुद्धा आपल्याला दिसत होतं की ते फार आनंद त्यांना त्याच्यातनं मिळत होता किंवा कुठलाही पश्चाताप त्यांच्या डोळ्यात नव्हता। आणि म्हणूनच त्यांच्याबरोबर इतर असेच आणखीन कोण लोक आहेत का, आणखीन त्याची टोळी आहे का, हे बघणं गरजेचं आहे। असे विविध मुद्दे या रिमांड कॉपीमध्ये आपल्याला बघायला मिळालेत। आता याच्या पुढे काय होतं, हा तपास अजून अशाच वेगानं पुढे जात राहतो का, पोलिसांची भूमिका काय असणार आहे, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। हे सगळे अपडेट्स तुम्हाला मुंबई तक वरती बघायला मिळतील। त्यामुळे आणखीन जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील।